श्री राम दोस्तों, आज हम संकट मोचन हनुमान मंदिर जो वसंत नगर में स्थित है, आज हम उस मंदिर के दर्शन करेंगे जहाँ पे साक्षात बजरंगबली है। वहाँ पे मराठीमध्ये म्हटलं जाते नवसाला पावणारा हनुमान आहे। खूप जुनं मंदिर आहे। 1965 साली हे मंदिराची स्थापना झाली होती, ज्यामध्ये दर शनिवारी आपल्याला एक भंडारा होतो। इथं आपल्यासाठी हनुमान चालीसा, गणपती आरती, महादेवाची आरती, मारुतीची आरती, रामाची आरती, ज्ञानेश्वर आरती, ह्या सगळ्या आरत्यासुद्धा आपल्याला इथे मिळतात। म्हणजे कोणाला आरती जर येत नसेल तर ते सुद्धा इथं आरती पाहून म्हणू शकतो। आपले आराध्य दैवत पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज। हनुमानजीचं दर्शन घेऊया। अशी जागृत मूर्ती आहे। इथे आपली कोणतीही मनोकामना जर घेऊन आलो तर नक्कीच ही पूर्ण होते। इथल्या बऱ्याचशा लोकांचा असा अनुभव आहे की जर तुम्ही या हनुमानजीला डोळ्यात डोळे टाकून जर पाया पडले आणि मनोकामना मागितली तर पूर्ण होते। बरेचसे मुलं इथं पोलीस भरतीमध्ये ज्यांनी याची पूजा केली त्यांचे पोलीसमध्ये लागले आहेत, अशी प्रचलिती आहे। आपण पाहू शकता, हे सर्वात प्रथम मंदिर गणपती बाप्पा, महादेवाची मूर्ती पिंड। आपल्यासोबत अक्षय भाऊ आहे। अक्षय भाऊ, जय श्रीराम भाऊ, थोडंसं आम्हाला या मंदिराबद्दल सांगा की किती जुनं आहे आणि कशा पद्धतीचं आहे। आजोबाच्या हस्ते याची स्थापना आहे। आजोबाच्या पिढीचे जे लोक होते जुने त्यांच्या हाती स्थापना आहे या मंदिराची। अच्छा। तर मग कालांतराने आम्ही सर्व वडीलधारे आमच्या याच्या पिढीची बॅच सर्व मंदिराची देखरेख वगैरे, साफसफाई, पूजा आणि सर्व वसंतनगरवासी तसेच सगळ्या गावातल्या लोकांची खूप श्रद्धा आहे। अच्छा। म्हणजे कसं आहे, ज्यांनी पण या हनुमानाचं मनाभावातून केलं, पूजा अर्चना सर्व त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत असं भाविकांची श्रद्धा आहे। अच्छा। आणि सर्व इथे नवरात्र उत्सव सगळे कार्यक्रम आता 22 तारखेला हनुमान जयंती 23 प्राणप्रतिष्ठामध्ये आता 22 तारखेला आहे कार्यक्रम। पण आम्ही सर्व अच्छा, युवा वर्ग सर्व इथे येतो। दर शनिवारी आरती सर्व आम्ही सर्व म्हणजे चांगले उपक्रम होतात आणि सर्व मिळून आम्ही सर्व कामं करतो। अच्छा। सर्व म्हणजे लेडीज असो, जेंट्स असो, लहान सर्व मिळून आम्ही कामं करतो, प्रसाद वगैरे सर्व करतो आणि त्याच्यामुळे आमचा बॉन्ड बनलेला आहे सर्व। अच्छा, नाही नक्कीच नक्कीच। म्हणजे इथं आम्ही सर्व एक होऊन सर्व कार्यक्रम करतो। आपल्यासोबत एक आशिष भाऊ लंगडे आहेत, यांचंसुद्धा थोडंसं मनोगत घेऊया या मंदिराबद्दल। हनुमानजीचं जे जागृत मंदिर आहे त्या मंदिराबद्दल तुम्ही थोडंसं आम्हाला सांगा की मंदिरामध्ये। तर मंदिरासमोरच राहतो। अच्छा अच्छा। मला रोज उठल्या मंदिराचे दर्शन होते आणि मंदिरात आल्या एक वेगळीच प्रसन्नता आतून येते। नक्कीच नक्कीच। आणि म्हणजे दर शनिवारी आम्ही इथं येऊन हे करतो, आरती वगैरे करतो। त्यामुळे एक वेगळाच माहोल इथे आणि आमचे समोर आले। अच्छा। खास करून आम सगळ्यांची काका राम राम। साफसफाई वगैरे हां, मंदिराची साफसफाई वगैरे तुम्हीच करता? अच्छा, अरे वा, खूपच छान। म्हणजे त्या काळामध्ये तुम्ही कारसेवा सुद्धा केली होती, आता तुमचा सत्कार सुद्धा झाला असेल? अरे वा, खूपच छान। अच्छा। हां हां हां, बरोबर बरं। तर हे आपल्यासोबत गजेंद्र ताजनेकर साहेब आहे, जे हनुमानजी मंदिराला, हनुमानजी त्या मूर्तीला पेंट करतात। यांचं थोडंसं मनोगत जाणून घेऊया की त्यांना कसा अनुभव आला आहे महादेव आपल्या हनुमानजी मंदिरासह। जय श्रीराम। जय श्रीराम। ही मूर्ती रंगवताना फारच चांगलं वाटते आणि त्याच्यामध्ये कसं ही पूर्ण काळ्या दगडाची मूर्ती आहे, काळ्या पाषाणाची मूर्ती आहे आणि या साईडच्या मूर्त्या या गावामध्ये जवळपास 3-4 ठिकाणी आहे। ही अशीच एक मूर्ती तुमच्या सावरगाव गोरेला आहे, कारल्याला आहे, जुन्या कारल्यात आहे आणि ते दरवर्षी मूर्त्या माझ्याचकडे असतात रंगवायच्या। तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा आणि नक्कीच कमेंट्समध्ये जय श्रीराम नक्की लिहा। जय श्रीराम। जय